जवळजवळ सगळ्या लेडीजचा हाच प्रॉब्लेम असतो की आमची केस मध्य भागातून म्हणजेच भांगातून आणि पुढच्या बाजूला पूर्ण पांढरी झालेली आहेत आणि ग्रे झालेली आहेत. तर त्याच्यावर काय उपाय आहे? तर तुम्ही बघू शकता माझी केससुद्धा तशीच झाली होती आणि मी हा कलर लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता रिझल्ट माझे पुढची केस आणि मध्य भागातून अगदी व्यवस्थित ब्लॅक झालेली आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझी केस मी जी ग्रे होती ती ब्लॅक कशी केलेली आहेत. तर तुम्ही रिझल्टसुद्धा बघू शकता माझी केस पहिली कशी होती आणि आत्ता कशी झालेली आहेत. त्याचबरोबर मी हेही दाखवणार आहे की मी कुठला कलर वापरलेला आहे आणि ही जी व्हाईट कलर आहेत म्हणजे ग्रे कलर आहेत ती ब्लॅक करण्यासाठी मी कुठला कलर वापरलेला आहे, कुठल्या टोनचा कलर मी वापरलेला आहे ती ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर इथं मी घेतलेला आहे मॅट्रिक्सचा नॅचरल हेअर कलर. तर ह्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे आणि हे मी पहिल्यांदाच वापरलेलं आहे. तर मला हे जे प्रोडक्ट आहे खूप आवडलेलं आहे. यामध्ये बरेचसे शेड उपलब्ध आहेत. तुमच्या केसांना जो सूट होईल तो शेड तुम्ही वापरू शकता. तर माझ्या केसासाठी मी इथं घेतलेला आहे 2NN आणि ह्याचा जो कलर आहे तो ब्लॅक आहे. तर फर्स्ट नंबरचा जो आहे तो सुद्धा ब्लॅक आहे, पण हा आहे तो नॅचरल ब्लॅक आहे जो माझ्या केसांना व्यवस्थित सूट होणार आहे, म्हणजेच व्यवस्थित सूट झालेला आहे. तर हा मी वापरलेला आहे. तर कशा पद्धतीने मी हा वापरला आहे ते आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला फक्त हेअर कलर मिळतो. हेअर कलरची ट्यूब आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला डेव्हलपर वेगळं घ्यावं लागतं. जे कोणी नवीन हा मॅट्रिक्सचा हेअर कलर वापरत आहे त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे की ह्यामध्ये फक्त हेअर कलरच येतो, हेअर कलरची ट्यूब येते. डेव्हलपर आपल्याला वेगळा घ्यावा लागतो. जर तुम्हाला तुमच्या सगळ्याच केसांना लावायचा असेल तर तुम्हाला हा जो कलर आहे ट्यूबमधला तो जास्त घ्यावा लागणार आहे. पण मी माझ्या फक्त जेवढी ग्रे हेअर आहेत म्हणजेच पांढरी केस आहेत म्हणजेच भांगातली आणि थोडीशी पुढची केस तेवढ्याच केसांना मी लावणार आहे. तर तेवढ्याच ह्यानं मी हे घेत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेअर कलर घ्यायचा आहे. तर ह्या ट्यूबमधला जो हेअर कलर आहे तुम्हाला तुमच्या किती केसांना लावायचा आहे त्या प्रमाणात घ्यायचा आहे. तुमचे जेवढे ग्रे हेअर म्हणजेच पांढरी केस आहेत तेवढ्यानंच लावण्यापुरता तुम्हाला हा कलर घ्यायचा आहे, नाहीतर वेस्ट जातो. आता झालं ना काय की हा जो कलर आहे तुम्ही पहिल्यांदा वापरला होता पार्लरमध्ये जाऊन. पार्लरमध्ये मी हा हेअर कलर करून घेतला होता आणि सेकंड टाईम हा मी घरी करत आहे. तर मला ज्यावेळेस मी हा कलर घेतला त्यावेळेस मला माहीत नव्हतं की डेव्हलपर वेगळा घ्यावा लागतो. तर डेव्हलपर मला माझ्याकडं जेव्हा मला केस ब्लॅक करायची होती तर नव्हता. तर मी तात्पुरता जो डेव्हलपर आहे तो दुसरा घेतला होता. तर तुम्ही असं करू नका, डेव्हलपर आणि हेअर कलर दोन्ही एकदम घ्या. आता ह्याचे जे प्रमाण आहे हेअर कलर आणि डेव्हलपरचं 50-50 घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जेवढा हेअर कलर घेतलेला आहे तेवढाच डेव्हलपर घ्यायचं आहे. दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजेच हेअर कलर आणि डेव्हलपर व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला तुमच्या केसांवर अप्लाय करायचं आहे. तर आत्ता ह्या वेळेला माझ्याकडं जो ब्रश आहे तो उपलब्ध नव्हता. त्यासाठी मी जो आपला दात घासायचा जो जुना ब्रश असतो तो वापरलेला आहे. हा कलर मी माझ्या केसांवर फक्त जेवढी पांढरी केस झालेली आहेत म्हणजेच भांगातून आणि पुढच्या बाजूला आणि थोडीशी मागच्या बाजूला तर तेवढ्याच भागांवर मी हा कलर लावणार आहे. पूर्ण केसांना हा कलर मी लावणार नाही, कारण माझी बाकीची जी केस आहेत ती पूर्ण ब्लॅक आहेत आणि फक्त पुढची भांगातली आणि पाठीमागच्या बाजूचीच पांढरी झालेली आहेत. तर तेवढ्याच भागांना मी हा कलर लावणार आहे. आता तुम्ही तुमच्या किती केसांवर हा कलर लावणार आहे त्या प्रमाणात तुम्हाला हा हेअर कलर आणि डेव्हलपर घ्यायचा आहे. जर तुमची पूर्ण केस पांढरी झाली असली आणि पूर्ण केसांना तुम्हाला कलर करायचा आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही कलर आणि डेव्हलपर घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कंगवेच्या साहाय्यानं केस तुम्हाला व्यवस्थित कवर करून घ्यायचे आहेत. जो हा हेअर कलर आहे त्या कलरनं व्यवस्थित कवर करून घ्यायचे आहेत, जसे की मी ह्या व्हिडिओमध्ये करत आहे तुम्ही बघू शकता. जर तुमच्या घरात कुणी दुसरा मेंबर असेल तर त्यांना सांगू शकता हेअर कलर करायला, पण माझ्याकडं घरात कुणी नव्हतं त्यामुळं हा जो हेअर कलर आहे तो मी माझा मीच करत आहे. खूप सोपी प्रोसेस आहे. पहिल्यांदा मॅट्रिक्सचा जो कलर आहे तो चूज करताना तुम्हाला कुठल्या कलरचा पाहिजे आहे तो चूज करायचा आहे आणि तो घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तुम्हाला जेवढ्या केसांना अप्लाय करायचं आहे तेवढाच तुम्हाला कलर आणि डेव्हलपर घ्यायचं आहे. जास्त घेऊ नका, वाया जातो. त्यानंतर जेवढी तुमची पांढरी केस आहेत तेवढ्या केसांना तुम्ही हा अप्लाय करायचा आहे, व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. हा कलर मी जेव्हा पार्लरमध्ये लावून घेतला होता तेव्हा माझ्याकडून त्यांनी 300 रुपये घेतले होते आणि हा जो हेअर कलर आहे तो 350 रुपयाला मिळतो. तर मला हा जो सेकंड जो चॉईस आहे तो आवडला की आपण स्वतः कलर घेऊन यायचं आणि स्वतः लावायचं. कारण आपण जेव्हा हा हेअर कलर घरी घेऊन येतो बराच दिवस हा चालतो.
त्याचबरोबर ह्या हेअर कलरचा रिझल्ट आहे लाँग लास्टिंग आहे, आपल्या केसांवर बरेच दिवस राहतो. तुम्ही बघू शकता माझी आधी केसं कशी होती आणि हा हेअर कलर यूज केल्यानंतर माझी केसं किती छान झालेली आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हा मॅट्रिक्सचा हेअर कलर वापरू शकता. ह्या मॅट्रिक्सच्या हेअर कलरनं तुमची केसं नॅचरल ब्लॅक तर होतातच, त्याशिवाय तुमची केसं खूप सिल्की होतात आणि एक वेगळाच लूक आपल्या केसांना येतो. तर तुम्ही हा मॅट्रिक्सचा हेअर कलर जरूर वापरा. मैत्रिणींनो, खरंच जर तुम्ही माझ्यासारखं ग्रे हेअरनं जर वैतागले असाल, खूप परेशानीमध्ये असाल, तर हा मॅट्रिक्सचा हेअर कलर एकदा नक्की ट्राय करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.